बाबा बोल, काय अडचण आहे तुझी? बाबा काय सांगू बाबा, झोपच लागत नाही बाबा. झोप लागत नाही? नाही बाबा. मला माहिती तुला काय झालंय. काय बाबा? तुला काय झालंय मला माहिती, सांगा बाबा. पण त्यासाठी आधी चिल्लर लागल. ठेवतो बाबा. तुला चिपळा पुट्टीच्या भूतानं धरलंय. होय का? होय, चिपळा पुट्टीच्या भूतानं. जा तिथं जाऊन त्या तिथं जाऊन मसुबाला एक बोकड काप. बरं बाबा. चालेल चालेल. चिल्लर बाबा की जय. चिल्लर बाबा की जय. बाबा बाबा बोल बालक, काय अडचण आहे तुझी? बाबा काय सांगू, सगळीच अडचण आहे. पण त्यातली नेमकी अडचण कोणची? वाईट दिवस चालले तर माझ्यावर लय. वाईट दिवस काय उपाय आहे का? आहे. अयो अंगात आलाय देव. तुझे 11 रुपये ठेव. अंगात आलाय देव. 11 रुपये ठेव. अंगात आलाय देव. तुझे 11 रुपये ठेव. ठेवलं बाबा. तुला मला त्यांच्या भूतनीनं धरलंय. खरंच म्हणताय काय? होय. बघू द्या. हवा पाणी निसर्ग चिल्लर बाबा कवाच खोटा बोलत नाही. असं आहे तर. पण ह्याच्या पुढे चिल्लर ठेवल्याशिवाय कुणाचंच काम होत नाही. चिल्लर बाबा की जय. का राव बाबाने का पैसेच मागायले. धरा. आता तुला उपाय सांगतो. पटकन सांगा, उपायच मागायला आलो मी. आता मी तुझी भूतनीच पळून लावतो. त्याच्यासाठी चालू आहे, पटकन लावा. हाय नवोदय में रहने वाली 40 रोटी खाने वाली भाग भागने वाली काली काली महाकाली. अरे जी भूतनी पळून गेली, पण आता ती दुसुंदा मागा लागू नाही म्हणून तू एक काम कर. काय करू? तू त्या लिंबाखाली एक बोकड काप. काय राव, पैसेच खर्च लावायला निघून. जरा स्वस्त सांगा की. जाऊ दे, तू कोंबडाच काप. पोटावरच लाथ आणते आता. काय नाही अंडी नाहीत का चालायची? अंडी नाही बाबा, नाही बाबा. की जय. चिल्लर बाबा की जय. काय नाही गण्या, आता आपले हिमच आहे. तुला मुंडन करावंच लागणार आहे. काय मुंडन? हे सर्व आधीच्या काळी होत होतं, कारण मृतदेहाचे जंतू आपल्याला आजारी पाडतात आणि जर ते केसात गेले तर खूप धोकादायक काम होते. आणि पूर्वीच्या काळी उपचारासाठी औषधेही नव्हती, पण आज आपल्याकडे उपचारासाठी अनेक औषधे आहेत. मग मुंडन वगैरे करायची काय गरज? ही एक समाजात अंधश्रद्धा बनलेली आहे. कृपया ही पाळू नको. बरं गुरुजी, आता मी ती अंधश्रद्धा काय पाळणार पण नाही आणि ती मुंडन पिंडन काय ती करणार पण नाही. बाबा काढलं तू. बाबा माझं पोरगं लय दिवसापासून आजारी आहे. बाबा आजारी? मला माहिती तुझ्या पोराला काय झालंय. काय झालंय? तुझं पोरगं ज्या हिरीत पवलंय त्या हिरीवर भूताचा साया आहे. बाबा बोल. माझ्या पोराला पोहायलाच येत नाही. जाऊ दे, म्हणूनच तुझं पोरगं आजारी पडलंय. तुझ्या पोराला तो पोहायला शिकवलं नाही. मग त्याला उपाय काय सांगतो. चिल्लर बाबा पुढे चिल्लर ठेवल्याशिवाय कुणाचंच काम होत नसतंय. ठेव अगं उपाय. ऐक, सांग की. तू त्या हिरीत एक निवड टाक आणि तुझ्या पोराला डोरल्यातल्या वड्याचं पाणी पाज. पण डोरल्यात तर वडच नाही की. वडा जाऊ दे, काढोळ्यावरच्या वड्याचं पाणी पाज. बर बाबा. चिल्लर बाबा की जय. चिल्लर बाबा की जय.
ओ तुम्हाला काय करायचंय? गप्पा घेऊ ग, कशाला आला? आमच्या टेकडीवरच्या बाबांना सांगितलं काटोळ्यावरच्या वड्याचं पाणी पाजाय. अहो ती ढोंगी बाबा आहे, त्याला काय येत नाही ना काय नाही, नुसतं ढोंग करतंय. त्याला काय येत नाही, उगा तुम्ही त्याचं ऐकत जाऊ नका. ढोंग करते ते नुसतं ढोंग. ओ काय पण बोल नका. अहो का आला तुम्ही तो? थांबा थांबा, तुम्ही सरका. अहो जा बाई. अहो. येते ती उगाच. अहो, निघा, ती- निघा बाई. अहो जा. अरे आलंच काही आणखी काय कामच नाही, उगत ज्ञान पजायला येतं. तुम्ही चांगले मला इथं. तुम्ही म्हणतास म्हणून सोडता आला नाही तर कशाला येते की? हा 3 दिवसाचा हा 3 दिवसाचा कोर्स द्या त्याला, होऊन जाईल नीट. काय नाही. आणि तुम्ही ते काय पाजालता हो त्याला? काटोळ्यावरच्या वड्याचं पाणी पाजा. वड्याच्या पाण्यानं काय याचा रोग नीट होणार आहे का? काय बी कसं ऐकता तुम्ही त्यांचं? काय बी करत जाऊ नका. एखाद्या दिवशी एखाद्याचा जीवी जाईल निघतो. हा तुम्हाला ह्यांनीच मिटवून दिला असेल. लय आगाऊ, लय ह्यांनीच हीच लय खोड काढते. हा जाऊ तुम्ही पटकन. काय झालं याला? बाबा याला साप चावला होता, एवढा मोठा लट होता. साप चावलाय? मग काय बघतो मला. पटकन करायला विषारी साप होता. इशारी असू दे, कसला बी साप असू दे, माझ्या पुढे त्याचा इश टिकतच नाही. आता तोंड काढतो. करा पटकन करा. अरे 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 काय करायला लावलं? काय झालंय? कोण आहे? हा, आला हो तुम्ही आणखीन काय की ह्यांना तर कामच नाही. साप चावला काय करता? अरे डॉक्टर कडे येऊन चला, आणला लवकर. साप चावलाय. अरे ढोंगी बाबाकडे कशाला आणला आणला? काय नीट होता ह्याच्याकडे आणल्या? डॉक्टर आहे ते आमचं डॉक्टर. अरे ती ढोंगी बाबा आहे, डॉक्टर नाही. त्यांना काय ऐकता तुम्ही त्यांचं? ओ गप्पा गप्पा तुम्ही जाओ बरं. कशाला येते की ओही? जाओ पटकन. अरे अबेशुदे, इथे कशाला आणलं याला? चला माझ्या हॉस्पिटल मध्ये लवकर घेऊन. इथे कशाला? काय ऐकतो तुम्ही आमचं? ह्याच्या पावडरनं काय आहे का? नीट होणार आहे का? हा ढोंगी बाबा, याचं काय बी ऐकत जाऊ नका. असे का तर? अर म्हणजे आम्हाला इतके दिवस फसवत होतं. काय राहू ना मला कोंबडं कापायला लावलं राव. असलं असते का? मला पण कोंबडं कापायला लावलं. ह्याच्यात तर पाण्यानं माझं पोरग बी नीट जागण्यावरून पैसे खाल्ले. अरे लय आगाऊ निघालं राव ही. बर बर पकडायला पकडायला इथं. आता जे नाटक झालेलं आहे